नमस्कार, मी मेघा सनस। आजचा ब्लॉग सुद्धा खास असणार आहे। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला माझी फॅमिली आणि माझ्या धीरांच्या इथला गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे। तर मला सुट्टी नसल्यामुळे पहिल्या दिवशी जाता आलं नाही, तर उद्या आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे, त्यामुळे आज आम्ही तिकडे चाललो आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे। तर आता मी जॉबवरून निघाले आणि मला घ्यायला माझे मिस्टर आले आहेत। आता आम्ही स्टेशनकडे चाललो आहोत। आता आम्ही डोंबिवली स्टेशनला उतरलो आहोत। ट्रेनला खूप गर्दी असल्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही, तर आता वेळ न घालवता घरी जाऊयात। घरी सर्वजण वाट बघतायत। तर तुम्ही बघू शकता, ही माझी मुलं आहेत आणि दोघेही आम्हाला घ्यायला खाली आलेत। तर फायनली आम्ही बिल्डिंग खाली पोहोचलो आहोत। तर आता आपण वरती जाऊयात। तुम्ही बघू शकता, घरी पोचल्या बाप्पाची आरती मिळाली। मन अगदी प्रसन्न झालं। आरती चालू असताना वातावरणात एक अद्भुत शांतता आणि ऊर्जा निर्माण होते। प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर म्हणजे जणू बाप्पाच्या कृपेची आठवण। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव। आरती झाली, मग सर्वजण मिळून जेवायला बसलो। तेव्हा वाटलं खरं सुख इथेच आहे, फॅमिली सोबतच्या या क्षणात। आणि आता खरी धमाल सुरू झालीच होती। सगळे गरबाच्या गाण्यावर नाचायला लागलोच होतो, तेवढ्यात झटकन लाईट गेली। पण मजा इथे थांबली का? नाही, कारण लाईट गेली पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र कमी झाला नाही। हातातल्या मोबाईलच्या लाईट मध्ये गरबा सुरूच होता आणि तितक्यात लाईट आली आणि पुन्हा वातावरण उधळून निघालं। आणि आता पारंपरिक नृत्याने वातावरण अगदी रंगून गेले होते। तर हे फक्त नृत्य नाही, तर आपल्या परंपरेशी जोडलेले एक सणासुदीचं भावविश्व आहे। तर तुमच्याकडे ह्या नृत्याला काय बोलतात हे कमेंट करून नक्की सांगा। तर ह्या आमच्या आत्या आहेत, या आम्हाला पारंपरिक पद्धतीने जिम्मा शिकवताय। आम्हाला त्यांच्यासारखं जमत नाही, तरी पण आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज तर खूपच मज्जाच आली। आम्हाला खूप काही खेळायचं होतं, पण तितका वेळ नव्हता आणि खूप थकलेलो सुद्धा। तर तुम्ही बघू शकता, आता आम्ही सर्वजण गेम खेळत आहोत आणि रात्रीचं जागरण चालू आहे। तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते। तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, त्यामध्ये तुम्हाला आपल्या बाप्पाचं विसर्जन बघायला मिळेल। तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत।